सर्वसामान्यांचं जीवन आपण बघतच आलोय की सुखकर असतं. पण काही काही वेळा आपल्या समाजात अशाही व्यक्ती आहेत ज्यांना आपण सर्वसामान्यपणे जगता येत नाही. अशाच आपण एका कार्य करणाऱ्या स्वाती गोखले यांची आपण आज मुलाखत घ्यायला आलो आहोत आणि त्या आपल्याला दिव्यांगांबद्दलची काही आपण त्यांना प्रश्न विचारून त्यांना दिव्यांगांबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. ह्या आहेत स्वाती गोखले. नमस्कार मॅम. नमस्कार. तर पहिला क्वेश्चन माझा असा असेल की आपण ह्या क्षेत्रात कशा वळालात? एक तर माझा स्वतःचा मुलगा दिव्यांग आहे हे मला साधारण तो 6 महिन्याचा असतानाच कळलेलं होतं आणि त्याच्याबरोबर काम करत असताना एक मला नोकरीची गरज आहे हे लक्षात आलं. मग मी हे ट्रेनिंग केलं की कामायनीमध्ये पुण्याला आणि मी ह्या क्षेत्राकडे वळले. ओके. मग आता आपल्याला जे काही म्हणजे आपण आता हे काम करताय ते आपण कोणत्या संस्था वगैरे काय तुम्ही चालवता का किंवा काय? मी पहिल्यांदा कोल्हापूरमधल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीत जॉबला आले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 30 वर्ष मी तिथे काही काळ मुख्याध्यापक आणि विशेष शिक्षक, कारण माझं विशेष शिक्षकांचं डिप्लोमा झालेला आहे, त्यामुळे मी तिथून माझ्या कामाला खरी सुरुवात केली. आणि जवळजवळ 25-30 वर्ष तिथे काम झाल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की निवासी शाळा ही ग्रामीण भागाची नितांत गरज आहे. छोट्या छोट्या खेड्यामध्ये खूप मुलं आहेत आणि त्यांची राहण्याची व्यवस्था, मुलींची व्यवस्था ही नाही आहे. आणि म्हणून मग मी आस्था चॅरिटेबल इन्स्टिट्यूट अशी संस्था स्थापन केली आणि त्याच्यामधून आज आपण निवासी शाळा चालवतो. ओके. आता आस्था चॅरिटेबल संस्थेबद्दल तुमचं म्हणजे वैयक्तिक मत काय आहे? म्हणजे ह्या संस्था आता तुम्ही स्थापन केली आहात, तर तुम्हाला त्याच्याविषयीची स्वतःची प्रतिक्रिया काय आहे? केलं किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या क्षेत्रात मी काम करत असताना पहिली काही वर्ष मी आणि माझा मुलगा होतो, पण सगळ्यात मोठा मला आव्हान होतं ते माझ्या मुलाला सांभाळत मला काम करायचं होतं. काम खूप मोठं आहे आणि त्याला थोड्या मर्यादा पडतील का काय, पण माझी आई माझ्या बरोबर होती, जिनं मला गेली 20-22 वर्ष साथ दिली. ती त्याच्याकडे बघत होती, ती त्याची आई झाली. त्यामुळे माझं पहिलं आव्हान अगदी सहज परमेश्वरांनी ते सोडवलं आणि ते खूप मोठं आव्हान होतं, कारण आपण लोकांसाठी काम करतोय आणि आपल्या घरातला प्रश्न आपण असा टाकून जाणं हे होत नाही. आणि दुसरं आव्हान होतं मुलगा कसा साथ देईल. तर तो खरं सांगू तुम्हाला की अतिशय म्हणजे त्याचा प्रत्येक गोष्टीत माझ्या अतिशय शांतपणे सहजपणे सहभाग असतो. म्हणजे हा त्याच्यातला ते आव्हान आहे. आणि जिथे जिथे आपण जातो तिथली आव्हानं वेगळी असतात. म्हणजे तुम्ही माणसांना भेटता, सगळ्यात आव्हान असतं ते पालकांना पालकांच्या परीने समजून सांगायचं. त्यांची सायकोलॉजी समजून घ्यायला पाहिजे. त्यांचे मुद्दे चुकीचे असले तरी सुद्धा ते काही काळ बरोबर समजून त्यांची सायकोलॉजी मेंटेन करावी लागते. हे फार मोठं आव्हान त्या स्पेशल चिल्ड्रन बाबत असतं, कारण इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी हे ब्रेनशी रिलेटेड आहे. इतर दिव्यांगांमध्ये त्यांची त्यांची मुलं काम करू शकतात, पण इथे काय आहे, अपेक्षा असतात किंवा त्यांना पटवून सांगणं अवघड असतं. पण त्या बाबतीत ते काम मात्र तुम्हाला खूप पेशन्सली करावं लागतं. हो. मग आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्यासाठी की ह्यातून आता तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहेत किंवा शासनाकडून तुम्हाला काही मदत मिळावी असं पण तुम्हाला कधी काय वाटलंय का? नाही, मुळात काय असतं, शासनाची मदत आवश्यक असती, कारण कायदा काय सांगतो की लायसन्स काढून काम करा, म्हणजे थोडंफार शासनाने पण आर्थिक द्यावं ही सगळ्यांचीच अपेक्षा असते. पण काय होतं, त्याचे नियम कायदे जेव्हा तुम्ही शासनाशी काही मागता तेव्हा शासनाच्या अटी शर्ती ह्या खूप स्ट्रिक्ट असतील तर त्या तुम्हाला पाळाव्या लागतात. आणि शासनाचं कसं आहे, पूर्वी दिव्यांग एक जी दिसायची अस्थिव्यंग, कर्णबधीर, अंध, हे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आव्हान आहे की ह्याच्यासाठी शासनाने खूप काही काम करणं आवश्यक आहे. खूप काही काम म्हणजे कसं, आज हा मुलगा मी सांभाळते, एखाद्या वेळेस उद्या काही पालक सांभाळू शकणार नाही, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक शेल्टर्ड होम आज 18 वर्षाच्या पुढे प्रत्येक जिल्ह्याला आवश्यक आहे, कारण ही मुलं कोण सांभाळणार आहे. आर्थिक म्हणाल तर काही पालकांची आर्थिक परिस्थिती आहे, पण काहींची आर्थिक परिस्थिती नाही, ते कसं बघतील, घरात आई आजारी आहे तर कोण. आणि काही वेळेला कायमस्वरूपी ठेवायचं नसतं, पण घरातल्या अडचणींनी ठेवायची वेळ येते.
हो. अशा वेळेला शासनाने एक आपल्याकडे तात्पुरतं पालकत्व सिस्टीम ठेवली आहे कायद्यामध्ये. मुळात कायद्याचं माहितीच लोकांना नाही आणि पालकांनाही नाही. तर कायद्याचा अवेअरनेस शासनाने करायला पाहिजे आणि मदत देताना सगळ्या दिव्यांगांसाठी समप्रमाणात देऊ नये, कारण प्रत्येक दिव्यांगांची गरज वेगवेगळी आहे. त्यामुळं त्याच्याप्रमाणे त्यांनी त्याचा भाग करावा. आणि सगळ्यात आता मला सांगायला आवडेल, ह्या गेल्या 6 महिन्यामध्ये शासनाची जी काही चांगली प्रगती आहे त्याचा मी आवर्जून उल्लेख करीन. कारण आत्ताचे दिव्यांगांचे सचिव तुकाराम मुंडे साहेब झाल्यापासून त्यांनी एआयचा वापर कसा होऊन दिव्यांगांचं जगणं सुखकर होईल हा सगळ्यात मोठा मुद्दा त्यांनी शासनाकडून उचललेला आहे. संस्थांना कुठे कार्यालयात न जाता कसा फॉर्म भरता येईल, कसं त्याचं काम करता येईल. म्हणजे पेपरलेस म्हणणं सोपं आहे, पण ते पेपरलेस म्हणण्याच्या आधी इतकी गोष्ट करावी लागते. दिव्यांगाला सर्व योजना एका क्लिकवर, म्हणजे कोणाकडे तरी जायचंय, भेटायचंय, ई सेवा केंद्रात जाय, ह्याला भेट, माझा फॉर्म भर बाबा रे, हे काय आहे हे साहेबांनी पूर्ण काढलं. आणि करताना समविचारी माणसं एकत्र असणं आवश्यक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की संस्था ही पहिल्यांदा शासन तुम्हाला मदत करेल ह्या आशेने चालू करू नये. जर तुम्ही स्वतः काही करणार असाल, कारण आपला समाज खूप चांगला आहे आणि खूप दातृत्ववान लोक या समाजामध्ये आहेत, त्यामुळं त्यांच्या पाठबळावर तुम्हाला पहिली संस्था चालवावी लागते. आणि जे काही आपल्याला आव्हानं येणार आहेत त्या आव्हानांना आपल्याला मार्ग काढायचा आहे हे निश्चित आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये पालक असतील, ज्याच्यामध्ये समाजातले काही व्यक्ती असतील किंवा शासन असेल, शासनाच्या नियमाप्रमाणे संस्था चालवणं हे कधी पण चांगलं. ओके. मग आता ही संस्था चालवताय तुम्ही, आपण एवढं कार्य करतोय मोठं, तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही अशा अडचणी आल्या असतील किंवा काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या काही तुम्ही सांगू शकता? मुळात कसं आहे, अडचणी म्हणण्यापेक्षा ते आव्हान असतं. कारण तुम्ही एका सामाजिक टप्प्यावर काम करताना तेव्हा ती अडचण असं शब्द कधीच वापरू नये, ते आव्हान आहे तुम्हाला आलेलं. आता काय होतं त्याच्यामध्ये, पहिल्यांदा तुम्हाला जागा, दुसरा मुद्दा येतो पैसे. तर हे तुम्ही स्वतः काही करू शकत असल्यास, सुरुवातीला जर तुम्ही काही घातलं तर मग त्याच्यामध्ये ते प्रश्न सुटतात. म्हणजे माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत मी जरी नोकरी केली तर पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन होतं, कुठेही मला कुठल्याही बाबतीत आर्थिक अडचण चणचण जाणवली नाही. प्रश्न समोर आला कुठून ना कुठून तरी त्याच्यावर मार्ग निघत गेला. आणि तुमचं काम जर लोकांना दिसलं तर काहीही तसं होत नाही. आता आव्हान कुठे येतं, तर खरं आव्हान येतं तुम्ही शासन दरबारी जाता ते. तर त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही शासनाचे नियम अटी आणि सतत तुमचा पेशन्स लागतो, कारण तिथे तुम्हाला 10 वेळा जावं लागतं, 10 वेळा समजून सांगायला, हे आहे. त्यामुळे आव्हानं असतात आणि ती सुटतात पण, तुमचं काम तसं हे असेल तर. आता आव्हानं सुटतात हे बरोबर आहे, पण तुम्हाला अशा काही फेस कराव्याच लागल्या असतील गोष्टी की नाही एक वेळेला उठून शासकीय कार्यालयात जा, पुण्याला जा, मुंबईला जा, हे सगळ्याच दिव्यांगांना शक्य नाही, सगळ्या संस्थांना शक्य नाही. हे जे खेटे घालून अर्धी एनर्जी संस्था चालक किंवा कुणीही घालवत असेल तर हे काम खूप सोपं आहे आणि 100% माझं मत आहे, ह्याचा फायदा आहे. म्हणजे त्याच्यात एक गोष्ट त्यांनी चांगली अशी केलेली आहे, संपूर्ण संस्था जिओ टॅगिंग केलेली आहे. काय संस्था आहे हे तुम्हाला तिथं बसूनच दिसत आहे. पेपर घ्या, मग इथे या, मला ते दाखवा, असं काहीही ठेवलं नाही. म्हणजे त्यांना सगळ्याच योजना करायच्या. ही माझ्या 30 वर्षाच्या काळातली सगळ्यात चांगली गोष्ट असेल. आणि प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असण्यासाठी आधी अभ्यास करणारे सचिव असावे लागतात, ते सध्या आहेत. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे, माझ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, कारण ते साहेब पूर्ण करू शकतात. ओके. मग आता माझा शेवटचाच क्वेश्चन राहील की तुम्ही पुढच्या म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तींना काय संदेश द्याल, की मेसेज एक काय पोचवाल की हे काम करताना म्हणजे कसं राहिलं पाहिजे किंवा समाजात एक अवेअरनेस कसा निर्माण केला पाहिजे? मुळात सांगू का, समाजात अवेअरनेस निर्माण करण्यासाठी जरी दिव्यांगांच्यात अवेअरनेस, म्हणजे दिव्यांग खूप काही गोष्टी करू शकतात. मुळात प्रत्येक दिव्यांगाकडं एक दिव्यांगत्व असेल तर दुसरं त्याच्याकडे काहीतरी चांगलं दिलेलं आहे. म्हणजे कर्णबधीर मुलगा असेल तर त्याचं ड्रॉइंग चांगलं असतं, अंध असेल तर त्याचा आवाज चांगला असतो. तुमच्या मुलाचं स्किल बघून त्याचे डेव्हलपमेंट करा. पहिली गोष्ट ते स्वीकारा. स्वीकारल्यानंतर त्याच्या वयानुसार त्याला समाजात वावरण्यासाठी सक्षम करा.
हा एक भाग आहे. आणि समाज स्वीकारत का नाही, तर तुम्ही त्याच्या प्रॉपर एज नुसार किंवा त्याला कसं काय बिहेव करावं हे तुम्ही त्याला सोशल स्किल आणि इमोशनल स्किल चांगली दिली तर समाज स्वीकारायला फारसा नाही म्हणत नाही. आणि समाज जेव्हा एखादी गोष्ट बोलतो, म्हणजे समजा आता मी माझं उदाहरण सांगेन की मी पूर्वी कोल्हापुरात आल्यावर मला जाता येता कोणीतरी असं एक वाक्य म्हणायचं की अरे बापरे, ह्या मुलाला घेऊन मुलगा आहे का, मग असंच आहे का. विचारण्याच्या भावना चुकीच्या नसतात, त्याच्यात एक सहानुभूती असते. आपण काय करतो, ह्यांना काय करायचंय माझे प्रश्न विचार, अरे पण त्यांना एक क्युरिओसिटी, आणि त्यांना मुळात प्रत्येक दिव्यांगांबद्दल सखोल माहितीच नसते. हो, हा मुद्दा आहे. ते बघत नाहीत किंवा त्यांना कळत नाही असं नाही, किंवा मुद्दाम बोलतात असं नाही, त्यांच्या भावना वेगळ्या असतील. मग तुम्ही काही उपचारच केले नाहीत का, असाही प्रश्न विचारतात. नाही बरोबर आहे, म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही कसं तरी करून हे मूल चांगलं व्हावं तर बरं होईल, भावना चांगली असती. पण आम्हाला असं वाटतं हे प्रश्न आम्हाला विचारून आम्हाला मानसिक त्रास देतात. हो, हा होऊ नये. आणि कायदे कितीही तुम्ही केलेत, म्हणजे भले तुम्ही दिव्यांगांना रांगेत उभं राहू नये असं केलं तरी सुद्धा ही समाजाची मानसिकता असायला पाहिजे की हा दिव्यांग आहे, ह्याला मला मदत करायची आहे. ही भावना समाजात असायला पाहिजे. आणि बऱ्यापैकी माझ्या मते महाराष्ट्रात, आणि त्यात पश्चिम महाराष्ट्रात तर ती खूप आहे असं माझा अनुभव आहे. आत्ताच मॅडमने आपल्याला सांगितलं की ह्या सगळ्या माध्यमातून की दिव्यांगांच्या ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत, आणि आपण आपल्या बाजूने आपण हा समाजात कितीतरी चांगल्या प्रकारे ह्याचा अवेअरनेस करून दिव्यांगांविषयी खूप चांगल्या प्रकारे आपण त्यांचा आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारे आपणही काम करू शकतो हे मॅडमने आज त्यांच्या कार्यातून आपल्याला सांगितलं आहे. आणि ह्यासाठी तुमचं धन्यवाद. धन्यवाद.